नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हलॉन सहप्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा या भारत दौऱ्यामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं चंदीगडमधून मनापासून स्वागत करतो. मृणालिनी हेमराज नंदनवार या वहिनींना भेटणार आहोत. इमटेक हाऊसिंग चंदीगड या ठिकाणी राहतात. काय मस्त वातावरण आहे माहिती आहे चंदीगडमध्ये. इतका छान पाऊस पडलेला आहे, गारवा गारठा तर विचारूच नका. आणि अशा वेळेला एका सुंदर वातावरणामध्ये आज इकडे पक्ष्यांची किलबिलाट सुरू आहे. सुंदर पद्धतीने झाडं दिसत आहेत आणि या घरामध्ये प्रत्येकाची मनं कशी बहरलेली आहेत ते अशा वेळेला गेल्यानंतर लक्षात येतं. नंदनवार कुटुंबाला आता बोलतं करूया. स्वागतासाठी सज्ज आहेत आणि कोणत्याही क्षणी पाऊस येईल असं वातावरण आहे. आपल्या सगळ्यांना रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता काय घडणार आजच्या भागात ते बघूया. मी सौ मृणालिनी हेमराज नंदनवार. माझा जन्म नागपूरचा. माझं बालपण शिक्षण हे सगळं नागपुरातनंच झालेलं आहे. माझ्या लग्नानंतर मी चंदीगडला आले माझ्या मिस्टरांसोबत. तसं तर मला कळलं होतं की ते महाराष्ट्रीयन फॅमिलीज बऱ्याच आहेत, पण माझं जे स्वागत केलं ते एका पंजाबी फॅमिलीने. लहानपणापासून सगळे सण साजरे करताना आई बाबांना आपण बघितलंच आहे. होळी जशी आपल्या तिथे होते तशीच इथेही होते. ज्या वेळेला मला कळलं की होम मिनिस्टरमध्ये माझं सिलेक्शन झालं आहे, खूप आनंदात होती. काय आपण त्यांच्यासाठी करू शकतो, कसं स्वागत करू, बस ह्याच्याचबद्दल गप्पा राहायच्या. मुलांच्या परीक्षा संपलेल्या आहेत, त्यामुळे ते देखील खूप इन्वॉल्ड आहे त्याच्यात. आमच्यासोबतच आमचे शेजारी जेवढ्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्या वाट बघून राहिल्या. आदेश भाऊजी तुम्ही लवकर या इमटेक कॉलनीमध्ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. घ्या उखाणा. गुरुग्रंथालाही साथ आहे संत नामदेवांच्या शब्दांची. पंजाबातही उधळण माय मराठीच्या रंगाची. होम मिनिस्टरच्या समक्ष मी बघितलं नाही. तुम्ही हाताकडे बघतच नाही. मी इकडे बघितलं. साक्ष आदेश भाऊजींची. माता रुद्र रुजुळ मैथिलीची आणि सखी हेमराजची. अरे काय सुंदर उखाणा घेतला. आणि वहिनीने हा पाठ करून न वाचता घेतला उखाणा, त्यामुळे मला खूप आनंद झालेला आहे. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. वसंत ऋतूचा झुरझुरता गार वारा, वृक्षवल्लींच्या नवपर्णांनी निसर्ग झाला हिरवा. होम मिनिस्टरच्या माध्यमातून आले आदेश बांदेकर घरा. मृणालिनींनी सांभाळली माझ्या आयुष्याची धुरा. अरे वा. माऊली द्या आता ओळख करून सगळ्यांची. हा माझा मुलगा, ही लहान मुलगी, ही जुळे मोठी मुलगी. हे जुळे आहेत माझे. हो हो. हे हजबंड. नमस्कार. हे कुरेकर काका, काकू, वैद्य काकू, सीमा नमस्कार. वहिनी, दीपाली आणि काकू. बरोबर. नमस्कार. या माझ्या सगळ्या इमटेकच्या मैत्रिणी. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार नमस्कार नमस्कार. आम्ही सगळे विविध भागातून आहोत. जशी मी महाराष्ट्रीयन, पंजाबीन आहे, यूपीचे पण आहेत, बंगाली पण आहेत, साऊथ इंडियन पण सगळं आहेत. हिंदुस्थान, सगळं भारत देश या ठिकाणी आहे. वा वा, खूप छान. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमचं बालपण कुठलं? माझं नागपूरचं. आणि तुमचं बालपण? माझं भंडारा जिल्ह्यातनं एक सानगडी छोटंसं गाव आहे, तिथनं आहे. मग कशी भेट कशी? म्हणजे 120 किलोमीटर्स वगैरे अंतर आहे. हो. भेट ॲक्च्युली हे अरेंज मॅरेज आहे. मी म्हटलं कुठे लव्ह मॅरेज. होय नाही काय हो, 120 किलोमीटरवरती ते होते. ते कसे आले तुमच्याकडे? सांगते मी. तो दिवस होता गुरुवारचा. अरे वा. आणि आई पण माझी जॉब करायची आणि आई अमरावतीला असायची त्यावेळेला. आजोबा असायचे. ते आजोबा म्हणाले की एक मुलगा आलेला आहे, तो मुली बघून राहिलाय. एक मुलगा आलाय, तो मुलगी बघून राहिलाय. ॲक्च्युली म्हणजे कसं असायचं, ॲक्च्युली मी चंदीगडला राहायचो 1200-1300 किलोमीटर दूर नागपूरपासून. आणि प्रत्येक वर्षात 1-2दा मी नागपूरला मुली पाहायसाठी जायचो. म्हणजे
आणि माझे बॉस पण विचारायचे तेव्हा, बोला अभी तो लिया छुट्टी फिर से क्यों जा रहा है. बोला ॲक्च्युली संघर्ष आहे हो, म्हणजे मुली बघणं अरेंज मॅरेज म्हणजे खूप मोठा संघर्ष आहे. हा मग मग आजोबा म्हणाले तो आला आहे बघून घे. म्हटलं ठीक आहे बघून घेऊया. म्हटलं काय तर म्हणाले की ते सायंटिस्ट आहे चंदीगडला. म्हटलं वा ग्रेट. तर म्हणाले कधी बोलवायचं. म्हटलं आई पण नाही आहे इथे. तर म्हणे काही नाही, मोठी बहीण होती, जिजाजी होते, त्यांनी ते सांभाळलं, बाबा पण होते. तर म्हणाले की चला ठीक आहे. मग हे आले, कांदे पोहे त्याचा कार्यक्रम झाला. आणि माझी काही अशी अट नव्हती की मला म्हणजे हँडसम पाहिजे बाबा म्हणून. मेन होतं मला एक स्टेबल जॉबमध्ये चांगला असावा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा हवा. तर जेव्हा बघून गेल्यानंतर त्यांचा मग त्या दिवशी होकार बोलले नाही तुम्ही दोघे नाही. आणि तुम्ही लगेच होकार दिला. सिन्सिअरली सांगायचं म्हणजे 20-30 मुली झाल्या होत्या पाहून. बापरे. आणि आदल्या दिवशी मी एक म्हणजे मुलगी पाहिली होती आणि ती मला पसंत आली, पण पहिल्यांदा रिजेक्शन आलं. आणि त्याचा जो शॉक होता ना तो भयंकर होता. आणि मग समाजात असतात काही लोक जे जुळवाजुळव करतात, तर एक खेडाऊ होते म्हणून ते म्हणाले अरे बघायला काय जातं, मुलगी बघून घे ना, मॅथमॅटिक्स आहे, ॲक्च्युली तुला बायोकेमिस्ट्री बायोलॉजी किंवा हे पाहिजे. म्हटलं ठीक आहे बघून घेतो, पण वैताग आला होता मुलींना बघून. आणि तिथूनच सुरुवात झाली आमच्या सर्वांची. पण वहिनी मला सांगा, आता किती वर्ष झाली लग्नाला? 7 मार्चला आता 21 वर्ष पूर्ण. 21 वर्ष, एवढा शुभ आकडा आहे. कसं वाटतंय आता 21 वर्षात त्यांच्या स्वभावाबद्दल काय सांगा? 21 वर्षात असं वाटत नाही की 21 वर्ष झालेत. मला अजूनही 2-3 वर्ष झाले असंच वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरती 100 वर्ष झाल्यासारखं. मसालेदार प्रसंग एखादा लक्षात असेल तर सांगा ना, किस्सा. मसालेदार सांगायचं तर लग्नानंतर आता मी शिकत होते. आमचं असायचं की सॅटर्डे संडेला सुट्टी असायची, तर सॅटर्डे म्हणजे मूवी बघायचं, डिनर करायचा, आईस्क्रीम खात यायचं. नेमका ज्या दिवशी आम्ही गेलो होतो रात्री 9 ते 12चा शो बघितला. त्यानंतर मला ॲरोमाचं आईस्क्रीम खायचं असतं. ते मी असं ठरवलेलं होतं. ठरलेलंच असायचं. मी अजूनही महाराष्ट्र मंडळातून परतताना मला ॲरोमाचे आईस्क्रीम हवं असतं. तिथनं परतताना 12:30 पावणे 1 वाजला होता आणि त्यावेळेस बाईक होती. बाईकवरनं येता 42 सेक्टरला बाईक बंद पडलं. आता बंद पडलं म्हटलं काय झालं रे, तर म्हणतो बहुतेक पेट्रोल संपलं आहे. म्हटलं पेट्रोल संपलं पहिल्यांदाच असं. हातातलं आईस्क्रीम टाकीट का नाही टाकलं? तर मी त्याला म्हटलं अरे नाही असं होत राहतं, थांब मी आत्ता सुरू करतो. म्हटलं असा कसा सुरू करणार, पेट्रोल संपलं आहे. तर म्हणे मग बघितलं तर तू उतर म्हणे मी बघतो. त्याने गाडी केली पूर्ण, झोपून दिली पूर्ण गाडी. आलो उभी केली आणि मग हलवायला लागला आणि किक मारली आणि सुरू झाली. मला असेल म्हटलं याला म्हणजे सवयच दिसते वाटतं. नाही मला इंधन वाचवायचं. घरी आले म्हटलं कानाला खडा लावलाय मी, तेव्हाही बाहेर नाही मला, पहिले गाडी फुल करा तरच आपण बाहेर. अशी फजिती नका करू माझी कधी. 1-2दा झालं. हो का? पुन्हा झालं होतं असं. परत बंद पडली असती तर उलटी केली असती. नाही पण कसं असतं, हे त्या वेळचे ते प्रसंग त्या गोष्टी लक्षात आहेत आणि त्या आठवत आहेत. आठवणींचा अल्बम चालला जातोय. म्हणून तर मगाशी जसं म्हणाल तसं 2 वर्ष झाल्यासारखीच वाटतायत लग्नाला. खरंच बाईक मिळाली तर नक्की. पेट्रोल नसलेली बाईक शोधायला, इलेक्ट्रिक बाईक. बरं आता या ठिकाणी ना तुम्हाला एक खेळ पूर्ण करायचा आहे. घरामध्ये आम्ही काही चिठ्ठ्या लपवून ठेवल्या आहेत. एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची आहे. वेळ 1 मिनिट. हां, छान किती दिसते फुलपाखरू. वेळ सुरू झाली. मसाल्यांचा भंडार. 15 सेकंद होऊन गेलेली आहेत जवळजवळ. आता 20 सेकंद पूर्ण झाली. 40 सेकंद राहिलेली आहेत. मदानी 30 सेकंद झालेले आहेत. फक्त 30 सेकंद राहिली. 20 सेकंद राहिलेली आहेत. जय मा शेरावाली. 10 9 8 7 6 5
पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. तिसरी चिठ्ठी मिळाली, चांदीची तुळस तुमच्या घरात आली, अभिनंदन. आणि चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्या घरात आलेली आहे, अभिनंदन. आणि वैदिकनाथ सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे भेटवस्तू. तुमच्याबद्दल घरातल्यांना काय म्हणायचंय किंवा या मित्रमैत्रिणींना ते आम्हाला ऐकायचंय. सगळ्यात आधी कोण बोलणार? आई खूप छान आहे, खूपच छान, खूप लाड प्यार आणि आणि शिक्षा करते. शिक्षा पण करते. मला खूप कौतुक वाटतं हां ह्या दोघांचं. ही चंडीगडला एका मोठ्या पोस्टवर दोघे आहे, पण ह्यांच्यात घमेंड म्हणून नाही. आणि आम्ही कसं की अगदी सुरुवातीपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. त्यामुळे जेव्हा मोना इथे लग्न होऊन आलेली तेव्हाची आणि आताची मोना आणि राजू अगदी सारखे, जसेचे तसे. मोना और हेमराज दोनों को मैं 18 साल से जानती हूँ और मैंने इनकी खूबियाँ इतने ध्यान से देखी हैं, क्योंकि ये जब से हम रहे हैं तो साथ ही रहे हैं. ये समझिए कि पड़ोसी रहे हैं. अभी कुछ मोमेंट ऐसा आया कि ये थोड़े से हमसे दूर हो गए हैं. हेमराज को गार्डनिंग का बहुत शौक़ है. मटन ये बहुत अच्छा बनाते हैं. वेरी गुड कुक. जब भी ये मटन बनाते थे तो हमारे घर में हमेशा खुशबू आती थी और हम लोग बस ये बोलते थे कि आज मोना किचन से बाहर है और हेमराज किचन में है. और सच में हम होली पे इनके हाथ का बना हुआ मटन और चना खाते हैं. ये सब इमटेक के लोग जानते हैं. इसमें मुझे बोलने की आगे ज़रूरत नहीं है. आदेश भाऊजी, तुमची जेव्हा ॲडव्हर्टिजमेंट येत होती ना की हे कपडे मी मनालीसाठी ठेवले आहे, हे मी राजस्थानसाठी ठेवले आहे, तर आम्हाला असं वाटायचं कधी चंडीगडचं नाव येत आहे. आणि आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही इथे चंडीगडला आलात. Thank you. आणि सगळे मराठी लोक ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह झाले, तर खूप छान वाटलं. धन्यवाद. रोज पाहते. 16 वर्ष झाले तुम्हाला रोज बघतोय, त्याच्यामुळे आता तुम्ही समोर आहे तर खरं वाटत नाही. म्हणजे असं वाटतं आपण रोजच बोलतोय यांच्याशी. 16 वर्ष. लास्ट मंथला आई बाबा माझे इथे होते. हा 6 वाजले रे वाजले, मी हातातलं काम सोडते आणि टीव्हीच्या पुढे जाऊन बसते. बरं करतात. आणि 6ची वेळ जर चुकली तर दुसऱ्या दिवशी 10 वाजता सकाळी मी दोन्ही वेळा पाहते. माझे आई बाबा जे इथे आता लास्ट मंथला इथेच होते, बहिणी भाऊ. आणि टी व्ही समोर जे 6 वाजले की टी व्ही समोर बसा, मला होम मिनिस्टर बघायचं आहे. म्हटलं हो वॉक करून या. नाही, वॉक नंतर करूया, पहिले होम मिनिस्टर बघायचं. त्यांची PhD आहे. म्हणजे बाबा तर म्हणजे एक एपिसोड नाही सोडत माझे पण बाबा. 16 वर्ष सातत्याने विचार करा, सोमवार ते शनिवार खरंच. न चुकता ही आनंद यात्रा करायची. आणि माहेरची पैठणी. त्यातले खेळ हे गुणवत्ता सिद्ध करणारे कधीच नसतात, पण क्षणिक त्या कुटुंबाला आनंद देणारे नक्कीच असतात. कारण यामध्ये त्या माऊलीची बौद्धिक कुठली परीक्षा घ्यायची नाही आहे, तर घराघरातली माऊली मुळातच इतकी हुशार आहे असं आम्हाला नेहमी वाटतं, किंवा तिचं स्थान इतकं उच्च आहे की तिच्यासमोर नतमस्तक होणं आणि तिचा सन्मान करणं या भावनेतून 16 वर्षाचा हा प्रवास सुरू असताना भारत दौऱ्यात आलो. आणि खरंच आहे, म्हणजे मगाशी त्या म्हणाल्या तसं की राजस्थानसाठी टोपी घेतली, अमुक घेतलं, पण चंदीगडसाठी येताना स्वेटर घ्यायचा का रेनकोट घ्यायचा हे ठरलंच नाही. तोपर्यंत आम्ही आलो आणि आल्या आल्या पावसानं स्वागत केलं. छान गारवा आहे. अशा उत्तम वातावरणामध्ये तुम्हाला एक खेळ पूर्ण करायचा आहे. या खेळामध्ये 4 रंग आहेत आणि यामध्ये असलेलं लपवलेलं एक नाणं जे कुठे असेल ते शोधायचं आहे. तुमच्या दोघांपैकी कोण शोधणार ते आम्हाला बघायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आहे आत्ता. किती मजा आली ना हा खेळ खेळून. पण बघा आता तुमचे हातही खराब झालेले आहेत, म्हणजे रंगाने रंगलेले आहेत. रंगपंचमीलाही असंच होतं, मजा खूप येते आणि ती मजा करायचीच, पण तरी सुरक्षित राहणं हे फार गरजेचं आहे. होळी खेळल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ होणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपण सुरक्षित राहू शकू आणि आपल्या कुटुंबाचं देखील रक्षण होऊ शकेल.
बरं, इतकं कौतुक केलं यांनी, पण तरी तक्रारी केल्यात तुमच्याबद्दल. असेलच. चिडचिड कमी करावी. नॉनव्हेज खूप छान बनवता, पण बाकीच्यांना बोलवत नाही. हो, ही कंप्लेंट राहणारच. 21 सालों में खाने पे नहीं बुलाया है. जास्त मिक्स होत नाहीत तुम्ही सगळ्यांमध्ये. हो, सगळ्यांमध्ये नाही हो. बहुत जे mix माझ्याशी नाही होती. बिलकुल, ज्यांच्याशी म्हणजे वाटतं हो माझ्यासारखीच आहेत, मी त्यांच्यासोबत. पण जेवायला बोलवत नाही, कॉमन आहे तक्रार. हे बघा, त्याचं रिझन आहे. स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर कुठला करा? स्वतःमध्ये बदल करायचा, थोडी चिडचिड कमी करेल आणि सगळ्यांना जेवायला बोलवायचा प्रयत्न जरूर करेल. वहिनी तुम्ही सांगा, त्यांनी कुठला बदल केला पाहिजे? एक्सरसाइज रेग्युलर केली पाहिजे. मध्ये त्यांना फिट केलं होतं, पण आता पुन्हा ते तसेच झाले आहेत. हो, 3 महिन्याचे 36,000 रुपये घेतले. त्या धसक्याने ते होत नाहीयेत. आज सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला इतक्या वर्षात? सॉरी मी त्यांना म्हणेन. ॲक्च्युअली म्हणजे माझ्यापेक्षा जेवढे मोठे आहेत माझे नातेवाईक आहेत, मी नागपूरपासून म्हणजे 1200 ते 1300 किलोमीटर राहतो. कधी माझ्या वागण्यातून किंवा बोलण्यातून म्हणजे माझा उद्देश नसेल किंवा त्यांना दुखवायचा, पण जर ते दुखवले असतील माझे ज्येष्ठ आणि नातेवाईक, क्लोज रिलेटिव्ह किंवा ब्लड रिलेशनमध्ये, त्यांना मी माफी मागेन. पण माझ्या विरोधात काहीच नाही तसं. तुम्ही आज सॉरी म्हणायचं तर कोणाला? सॉरी म्हणायचं तर सगळ्या मोठ्यांनाच, की नकळत माझ्याकडून काही चूक झाली असेल, काही बोलण्यात मला माफ करा. आणि मला एक प्रसंग आता रिसेंटली आठवतो. मी काकूंना तिळगुळ द्यायला विसरले होते मागच्या वर्षी. मला वर्षभर त्याचा खंत वाटत होता. कुठल्या काकूंना? कुरेकर काकूंना. काकू म्हणाली, पाहिजे अगं तू पुढच्या कशी 5 वर्षाचा विसरली? डबा मी पाठवतो. पण काकू म्हणे तू मला विसरली कशी? सॉरी म्हटलं काकू, मला वाटलं मी दिलं आहे, पण मला वर्षभर त्याचं मनात राहिलं की मी अशी कशी विसरली. यावर्षी दिलं मी आवर्जून, दिलं सगळ्यात दिले. किती मस्त. बघितलं, हे नातं म्हणतात. एकमेकांवरती हक्कानं आपला अधिकार सांगणं, खरंच आहे. आणि त्या हक्कानं त्या गोष्टीची तुम्ही पूर्तता करणं. आणि एक अजून गोष्ट होती की माझे हे जे जेव्हा जुळे झाले त्यावेळी आम्ही न्यूक्लिअर फॅमिली असल्यामुळे इथे कोणी नसायचं, शेजारी आहे सगळं, पण घरात कोणीतरी हवं होतं, कारण दोघांचा सांभाळ करता. हे 7व्या महिन्यातले आहे आणि जेव्हा झाले तेव्हा 1-1 किलोचे होते हे दोघं, आणि मी 40 दिवस हॉस्पिटलला होते. कसं मॅनेज करायचं खूप मोठा प्रश्न होता. आई नोकरीला, आई आली लगेच. तर त्यानंतर मग माझी छोटी मामी आहे, त्या आल्या इथे, त्यांनी माझे दिवस काढून दिले. त्यानंतर मग जी आजी आहे, मोठ्या मामींची आई आहे, ती इतकी म्हातारे 80 वर्षाहून जास्त, त्या देखील आल्या, माझे 2 महिने त्यांनी काढून दिले. आणि माझी मावशी जी आहे, जी कधीच गावातून बाहेर नाही पडली, तिला देखील इथे आणलं आणि ती मावशी आली माझ्याकडे. म्हणजे त्या सगळ्यांचे खूप आभार आहे. PGI सारख्या म्हणजे एम्स सारखं मोठं हॉस्पिटल आहे ते PGI म्हणून. आणि तिथे म्हणजे मॅनेज करणं, तिला कधी हिंदी बोलली नाही, कधी गावातनं निघाली नाही, आणि वरती खाली होणं, आणि हिचं म्हणजे मदर मिल्क काढून पुढे निकूमध्ये पाठवणं, आणि खूप कठीण प्रसंग होते. त्यात त्यांनी माझी एवढी मदत केली ना. 6 आठवडे होतो आम्ही. आयुष्यभर मी ते विसरू नाही शकणार, आणि कुठेही काही केलं तरी मी त्याची परतफेड नाही करू शकत. या दोघांनाही शुभेच्छा. आणि आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैदींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण. या दोघांना आणि संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. आजचा भाग इथेच संपतो आहे आणि आता आपण येतो आहोत चेन्नईमध्ये होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.